इष्टान् भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुक्ते स्तेन एव स. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञकरणामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. तात्पर्य: भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून शास्त्रप्रमाणित यज्ञांद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवदेवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, मांसाहारी लोकांना काली देवीची पूजन करण्यास सांगितले आहे. ही काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप होय आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु जे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यांसाठी निदान 5 यज्ञ ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते ते आवश्यक आहेत. तरीसुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंतांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांसभक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाहीत आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारा या सर्व गोष्टी पुरविल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणिती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रियतृप्तीकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष फक्त इंद्रियतृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषय भुजयते ते ततोघम पापा ये
पंचत्यात्मकारणात. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तात्पर्य: भगवत भक्त किंवा कृष्ण भावनाभावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमाच्युरित भक्तिविलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद म्हणजेच आनंद देणारा, किंवा मुकुंद म्हणजेच मुक्ती देणारा, किंवा श्रीकृष्ण म्हणजेच सर्वाकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात. आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादा व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभावित म्हणजेच संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. तात्पर्य: भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, ये इंद्राज्ञगतया वस्थितं यज्ञ सर्वेश्वरं विष्णुमभर्च्य तक्षे शम शन्मन्ति तेन तहेध्य यात्रां सम्पादयन्ति ते सतः सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्त्वा सर्वकिलीप्सैरणादिकाल विवृद्वैरात्मनुभव प्रतिबंधकैर्निखिले पापैर्वि न मुच्यन्ते. भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र, वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणीपुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावनाभावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व 5 कर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न
आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मक साक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपालांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचविण्यासाठी तरी करणे आवश्यक आहे. कर्म ब्रह्मोद्भवं विद्वी ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहे आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहे. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. तात्पर्य: यथार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे आवश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रनियमांनुसार कर्म करावे लागते त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमांनुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्वसी तम एतद यद्व ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्व ङिरस. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. भगवंत हे सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांची क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्यांद्वारे गर्भधारणही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली.
निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले, ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवद्धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात, पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. मोक्षप्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच आहे. म्हणून कृष्ण भावनाभावित होऊन बद्ध जीवांची यज्ञ पद्धती अनुसरणाचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. एवं प्रवर्तितं चक्रः नानुवर्तयतिह यः यघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. तात्पर्य: काबाळ कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाने निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे, म्हणून त्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे याच्यासाठी उपर्युक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगतो. प्रकृतीच्या नियमांनुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्हींपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या आध्यात्मिकवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही, पण जे इंद्रियतृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपर्युक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावनाभावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आले आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असते. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे, कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावनाभावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्याही पलीकडे गेले पाहिजे. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. पण जो आत्म्यातच रममान झाला आहे त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारासाठी आहे, आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्मामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही. तात्पर्य: जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असून आपल्या कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संतुष्ट आहे त्याला इतर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावनाभावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे
पूर्ण ज्ञान होते. या प्रकारे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिरा, मदिराक्षी आणि इतर प्रलोभनांमध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थप्यपाश्रय. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावनाभावित मनुष्य अथवा देवता कोणाचीही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. तस्मादसक्त सततं कार्य कर्म समाचर असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुष. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तात्पर्य: भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णात प्रीत्यर्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णात प्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञकर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रियतृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ कृष्णा प्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो.